काय मग रेसिपी बघून तोंडाला पाणी आलं ना, तर हे आहे मांदेलीचं सुक्कं, जे मी माझ्या पद्धतीने घरी बनवते. अगदी सोपी रेसिपी आहे, बनवायलाही झटपट आहे आणि त्याचबरोबर तोंडाला पाणी सुटेल असा मस्त असा हा चमचमीत त्याचा ग्रेव्ही होते किंवा सुक्की मांदेली तुम्ही बघाल तुम्हाला दिसते आहे. तर जबरदस्त ही सुक्की मांदेली कशी बनवायची ती आज आपण आपल्या माधुरीज फुटकट्ट्यामध्ये पाहणार आहोत अगदी फटाफट. त्यासाठी मी घेतलेली आहे मांदेली. तर ही छोटी मच्छी आहे त्यामुळे हिला साफ करायला खूप वेळ लागतो. तर अर्धी मच्छी मी साफ करून घेतलेली आहे. तर बाकीची मच्छी कशी साफ करायची ते दाखवते. तर मांदेलीचं हे जे डोकं आहे ना ते असं मी कापून घेते आहे. बाजूचा पोटाकडचा भाग थोडासा उडवते आणि बाजूच्या जे शेपूट आणि त्याचा जे पंख आहे ते काढून घ्यायचे. पोटाकडच्या भागात थोडीशी घाण असते ती काढून घ्यायची आणि मांदेलीच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूला त्याच्यातनं असे छोटे छोटे खवलं असतात. त्याची स्किन अशी जरा जाड असते ती काढून घ्यायची असते, नाहीतर ती चवीला बरोबर लागणार नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने नखाच्या मदतीने असं हे खवलून घ्यायचं. तर दाखवते तुम्हाला पुन्हा एकदा. तर अशा पद्धतीने मी डोक्याकडचा भाग काढून घेतला, पोटाकडचा भाग कापून घेतला, बाजूचे पंख कापून घेतली आणि असे नखाच्या मदतीने अशी ही खवलं आपण हे दोन्ही साईडची काढून घ्यायची आहे. तर संपूर्ण मच्छी साफ करून झालेली आहे माझी. आता खळखळीत मस्त पाण्यामध्ये ती धुवून घ्यायची आहे. तर मांदेली स्वच्छ करायची खूप व्यवस्थित, कारण की मग जर तिच्यामध्ये घाण राहिली तर त्याच्या चवीमध्येही फरक पडतो. तर छान अशी मी नळाखाली तिला धुवून घेते आहे आणि अगदी पोटाकडचा भागसुद्धा साफ करून घेते आहे. तर इथे आपली मांदेली छान स्वच्छ करून झालेली आहे. आता त्याला लागणारं वाटण आपण बघूया. तर त्यासाठी मी काय करणार आहे, अगदी बेसिक मसाला म्हणजे काय आहे तर अगदी छोटंसं पाव कप मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. खूप जास्त खोबरं वापरायचं नाही. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. त्यांना मी रफली चॉप करून घेतले. ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं. त्याचबरोबर 2 मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर घालते आहे अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. तर आता हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, वाटण करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं वाटण तयार आहे. कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घालून घेतलं. तेल छान गरम झालं की आपलं हे वाटण त्यात घालून घ्यायचं. वाटण घालून झाल्यानंतर मस्त असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यातलं जेवढं एक्स्ट्रा पाणी आहे ते सुकलं पाहिजे इतकं आपल्याला ते परतायचं आहे. गॅसची फ्लेम मंद करून मी झाकण ठेवून छान बघा तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घेतलं. पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी घालून घेते. सुक्कं असल्यामुळे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे. अगदी फक्त मांदेली शिजेपर्यंत आपल्याला ह्यात पाणी घालायचं आहे. तर 1 मोठा कप भरून मी इथं पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मसाला मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आपली मांदेली ह्यात हळूवार सोडून घ्यायची आहे. मसाला खूप छान सुक्का परतायचा आहे, कारण की जेवढं एक्स्ट्रा पाणी आहे आणि जेवढं टोमॅटोचा कच्चापण आहे ते काढून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मांदेली वरखाली करून घेतली आणि 3 कोकमच्या फोडी घालून घेतल्या आणि मस्त असं हे जो आपला मसाला आहे तो आपला झाकण लावून 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. मीडियम फ्लेमवरती सर्व करायचं आहे. वाफ काढून झाल्यानंतर कोथिंबीर छान बारीक चिरून घालायची आणि पुन्हा झाकण लावून 3 मिनटं वाफ काढायची. खूप जास्त मांदेली शिजवायची गरज नाही. छोटी मच्छी आहे त्यामुळे ती पटकन शिजली जाईल. तर 5 मिनटाची वाफ इथे मी काढून घेतलेली आहे मीडियम फ्लेमवरती आणि चमचमीत असा आपला हा मांदेलीचं सुक्कं तयार आहे. हलक्या हाताने मांदेली वर खाली करून घ्यायची. खूप पटापट हलवलं तर ती तुटून जाईल, त्यामुळे अगदी हलक्या हाताने असं वर खाली करून घ्यायचं आणि इथे चमचमीत असं आपलं मांदेलीचं सुक्कं तयार आहे. झटपट रेसिपी आहे पण चवीला अगदी भन्नाट रेसिपी आहे. खूप उत्तम अशी ही चव तुम्हाला लागणार आहे. तर अशीच माझी रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील आणि अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माधुरीज फुटकट्ट्याला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.